हे आहे कोडाचाद्री मधलं दोडापल्ली डिस्ट्रिक्ट मधलं हे एक मंदिर आहे, शिवमंदिर. त्या मंदिराला हे एक कुंड लाभलेलं आहे पाण्याचं. त्याची काय जादू आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगते, व्हिडिओ पुढे. हाँ आप ही ने किया था क्या? हाँ हाँ छिपी घेती तेव्हा तिथे आले नीचे आ सकते तेव्हा आले बबल्स. सर आप नीचे आ सकते हैं कोई घे टाळी मार्ग. वो अपन देखो तेव्हा नीचे तिथे उतर आले का सकते हैं बबल्स? नीचे नीचे उतर सकते हैं हाँ कोई ये तो बस उतना इतना ही पानी है इसमें हाँ हमेशा इतना ही रहता है हाँ ओके वो बता रहे हैं। हा पॉन्ड आहे ना तिथे, हे हा एक तो पॉन्ड आहे. 1000 आता मला रस्त्यात लागला बाकी तर आहे. त्याच्यामध्ये असं 1000 क्लॅप केलं ना की 1000 तिथे ते बघा 200 ते बबल्स आले. 20,200 years back है ये 1200. 1200 हा तर आता जे मी तुम्हाला तळ दाखवलं ना, एक पॉन्ड होतं ते. तर ते पॉन्डचं असं महत्व आहे की ते टाळी वाजवली की तिथे बुडबुड येतात. आणि ते सायंटिफिकली पण लोकांनी चेक केलं, पण तिथे त्यांना काही सापडलं नाही. बरेच सायंटिस्ट आलेले इथे त्या पॉन्डच्या बघायला की काय येतात ते बुडबुडे, काय कारण आहे, पण त्यांना काही तिथे काही सापडलं नाही. सो ते एक चमत्कारच म्हणावा लागेल, तसं आहे. आणि आता आम्ही आमचा रिटर्न जर्नी करतोय. आम्ही मोस्टली एक्सप्रेसवेनेच जाणार आहोत. आम्ही बॉम्बे टू गोवा हायवेने नाही जाणार आहोत, कारण आम्हाला लगेच जायचं आहे आणि मोठा कुठला घाट वगैरे आम्हाला काही करायचं नाही. सो आम्ही प्लेन रस्त्याने आता, रस्ता प्लेन नाही आहे, रस्ता नागमोडीच आहे पण व्यवस्थित आहे. सो त्याने आम्ही एक्सप्रेसवेने आम्ही पोहोचणार. म्हणजे आम्ही सांगते तुम्हाला, म्हणजे कोल्हापूर ना संदीप, निपाणी कोल्हापूर वगैरे, गड हिंगलज वगैरे तो रस्ता असतो ना, बैंगलोर रोड बँगलोर रूटने जाणार आहे. NH4 हुबली हुबळी त्याने जाणार आहे, बेलगाव बेळगावी. NH4 आम्ही आता, त्यांना सांग की आम्ही इकडे फणस सो आम्ही आता अमृतावन KSTDचं जे रिसॉर्ट आहे, म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे गव्हर्नमेंटच आहे त्यांच्या, ते रिसॉर्ट खूप छान आहे. तिथले स्टाफ खूप छान आहेत, खूप वेलकमिंग आहेत. त्यांनी आम्हाला खूप छान वेलकम केलं, खूप छान आमचा देखभाल केली तिथे. म्हणजे आम्ही इतके दिवस, म्हणजे एकच रात्र होतो, एक दिवस एक रात्र. सो आम्हाला प्रयत्न केला त्यांनी जास्तीत जास्त तिथे काय आपण एक्सप्लोअर करतो ते दाखवण्याचा. आम्ही एक्सप्लोअर पण केलेत. कोदाचाद्री हिल्सला आम्ही गेलेलो वरती, सो तिथे आम्ही एक्सप्लोअर केलं. खूप छान आहे ते रिसॉर्ट. तुम्ही पण जर येण्याचा विचार करत असाल तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या. आणि माझ्या चॅनलचे यापूर्वीचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच, तर त्याला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, ते वेलकमिंग का आहेत, तर ते नुसतं त्यांनी आम्हाला काही दिलं म्हणून नाही, ते आहेतच वेलकमिंग. त्यांचं नेचर चांगलं आहे. तर त्याने आम्ही बाय करत होतो त्यांना सगळ्यांना. एवढ्यात त्यांनी आम्हाला हा गऱ्याचा आपला फणस दिला एवढा, त्याच्यामध्ये आहे मोठे मोठे गरे आणि खूप पिकलेला गोड फणस आहे. त्यांनी आम्हाला हा दिला. त्यातले आम्ही 2-3 गरे खाल्ले, खूप छान आहेत टेस्टला. आणि आम्ही तिथे आम्ही जात होतो ना एका वॉटरफॉलसाठी, तेव्हा आम्हाला तिथे एक घर दिसलेलं. त्या घरामध्ये एक एजेड म्हणजे म्हातारी बाई होती, आजी होत्या त्या. त्यांना आम्ही सांगितलं, म्हणजे तिकडे खूप सारे फणस होते, तिचं झाड होतं ते मला माहित नव्हतं. सो आम्ही त्याला सांगितलं, म्हणजे आमच्या बरोबर जो होता मुलगा एक, त्याला विचारलं की हा कोणाचा फणस आहे, काय आहे. तर ते म्हणाले तुम्हाला पाहिजे का. तर त्या बाई समोरच बसलेल्या, त्यांना सांगितलं की उद्या आम्हाला फणस द्या. म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये, कन्नडमध्ये बोलले ते, की यांना फणस पाहिजे. मग तिने फणस काढून दिला आणि तो मोठा फणस आहे, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते केवढा मोठा फणस आहे ते. तो फणस आम्हाला 250 रुपयाला पडला. ते तुम्हाला दाखवते मी. खूप मस्त मज्जा आली. म्हणजे कर्नाटक, आम्ही आधीही कर्नाटकमध्ये खूप फिरलोय, पण आता खूप मजा आली आम्हाला इथे. सो तुम्ही पण विचार करू शकता, कोदाचाद्री हिल्स एक्सप्लोअर करा. खूप छान हिल्स आहेत, तुम्हाला म्हणजे पश्चाताप नाही होणार. मस्तच आहे, एकदम मजा येते. छान आहेत माणसं इकडची. आणि नेचर तर इथे मस्तच मेंटेन केलेलं आहे. कर्नाटकचं नेचर आम्हाला माहिती आहे, आम्ही याच्यापूर्वी जे प्रवास केला त्याच्यामध्ये पण अनुभवलेलं आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्ही आधी व्हिडिओजमध्ये पाहिलेलं असेल कसे रस्ते आहेत, कशी ग्रीनरी मेंटेन केली आहे, कसं जंगल मेंटेन केलंय. चला आता आम्ही प्रवासात आहोत. आता काय मी फारसं शूट नाही करणार, कारण हे सगळे रस्ते मी आधी पण दाखवलेले आहेत. जेवढं जमेल तेवढं नक्की करेन. चला बाय बाय फॉर नाव.
रिसॉर्टवरून निघताना सेंड ऑफ देताना आम्हाला रिसॉर्टवर काम करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला हा फणस दिला. तो आम्ही जरा खाऊन घेतो. खूप स्वीट असा हा फणस होता. मस्तच होता त्याचा गरा. सो आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे आणि आता आम्ही शिमोगा सोराब रोड या रस्त्यावर आहोत. नॅशनल हायवे आता आम्हाला लागेल थोड्या वेळाने. आत्ताच आम्ही तो फणसाचा गऱ्याचं ते होतं ना, आम्ही त्याला चारकांड म्हणतो, ते होतं 1/4 ते संपवलं. आता 850 मीटरनी आम्ही आज नाश्ता उशिरा केलेला कारण आम्ही सकाळी ते चालायला गेलो हिलवर. सो हिलवर चालण्याच्या आधी आम्ही काही खाल्लं नव्हतं कारण आम्हाला त्या टाइमला निघायचं होतं. So त्याच्यानंतर आम्ही 12 वाजता जवळजवळ हेवी नाश्ता केला म्हणून आम्ही आता जेवणार नाही. आम्ही डायरेक्ट 4-4:30ला काहीतरी खाऊ असं. आणि आज आम्ही आमचं टार्गेट आहे, आज आम्ही मुंबईला रीच करणार. चला दाखवते सुंदर सुंदर नजारे किंवा काही रोड असतील ते. शक्यतो जास्त नाही कारण आज मी जरा मागे बसली आहे. नाही मी ऐकलं. हे आहे अवलागोडू. अवलागोडू नावाचं एक खेडं आहे ते गाव. हे बघा इथे किती सुपारीची झाडे, सुपारी भरपूर आहे इकडे. सुपारी आणि माठ. इथे बघा. सो आता संध्याकाळचे 6:45 वाजले आहेत आणि आमचा परतीचा प्रवास असाच चालू आहे. आम्ही कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करणार नाहीये. मध्ये आम्ही हॉल्ट घेणार. आम्ही असं नाही म्हणजे सरळ सरळ 14 तासांचं वगैरे आम्ही ड्राईव्ह नाही करत, टाळतो. सो मध्ये आम्ही कुठेतरी कोल्हापूर वगैरे साईडला असं हॉल्ट घेणार आहे आणि मग नेक्स्ट प्रोसेस करून मग नंतर मुंबईला जाणार उद्या. सो आमचा प्रवास छान चाललाय. दाखवते कसा आहे रोड ते. हा NH48 आहे. आम्ही NH48ला मगाशी आलो नॅशनल हायवेला. खूप म्हणजे 4.5-5 तासांनंतर आम्ही नॅशनल हायवेला जॉईन झालो कारण आम्ही खूप पुढे गेलेलो आणि आम्ही जाताना कारवार साईडने गेलो, येताना शिवामोगा वगैरे तिथून आलो. असा काहीसा रस्ता आहे. असा मावळतीचा सूर्य, हलका अग्नीचा. तिला ऐकायलाच घेत. हॅलो, सो मी श्रुती. माझ्या गंमत लाईफ या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते. सो आज सकाळी आम्ही चेकआउट केलं. सकाळी नाही, दुपारी म्हणजे साधारण 12:30-1 वाजता आमचा नाश्ता झाला आणि आम्ही आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलं, अमृतवनमधून. आणि आता आम्ही ठरवलेलं की मुंबईला जाताना आपण कुठेही म्हणजे सलग जायचं नाही कारण एवढं 14 तासांचं ड्राईव्ह करत आधी ट्रेकिंग केलेलं आहे, मग त्याचा त्रास पण होतो आपल्याला. सो म्हणून आम्ही आता मध्ये इथे MK हुबळी जे ते थांबलोय, हुबळीमध्येच थांबलोय, MK हुबळीमध्ये.
आणि तिथे आम्हाला एक छानसं असं राहण्यासाठी लॉजिंग मिळालेलं आहे. तो याचं नाव आहे SK इंटरनॅशनल आणि ते आम्हाला 2,500 हा रूम पडलाय. दाखवते कुठला रूम आहे ते. सो हा असा काही रूम आहे, मोठा स्पेशियस आहे आणि सगळ्या सुविधा आहेत इथे. इथले जे PWD मिनिस्टर आहेत त्यांनीच हे उभारले आहे. 3 महिनेच झाले, सो नवीन आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. आज 14 जूनची सकाळ आहे आणि मी तुम्हाला काल सांगितलं आम्ही चेक इन केलं. आम्ही आमच्या परतीच्या प्रवासावर आहोत. सो मध्ये आम्ही हॉल्ट घेतला कारण आम्हाला मध्ये खूप कंजेशन मिळालेलं, खूप ट्रॅफिक मिळालेलं आणि ते खूपच ट्रॅफिक होतं. जवळजवळ 1 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. तर आम्हाला इथे यायलाच हुबळीला यायलाच आम्हाला 9 वाजले. आणि आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं दृश्य कसं आहे ते. म्हणजे बाहेरचं व्ह्यू सिनिकच आहे कारण आपण अजून गावात आहोत. सो हा इथे हायवे आहे. सो नॅशनल हायवेच्या जवळच आहे, म्हणजे लागूनच आहे. पटकन गाडी काढली की आपण रस्त्याला लागतो, कुठेही आत वगैरे जायचं नाही. येस, तर आमचा जर्नी सुरू झाला. 8:54ला आम्ही गाडी स्टार्ट केली, म्हणजे 9च्या आधी. आणि आता आम्ही बेळगावीच्या दिशेने चाललोय. तुम्ही ऐकताय तर आता मराठी गाणी सुरू झाली. म्हणजे असं कसं प्रांत जसा जसा चेंज होत जातो, आपली बॉर्डर चेंज होत जातात, चेंज व्हायला येते तेव्हा आपल्याला असं कन्नड मधून ते मराठीमध्ये शिफ्ट होतं. तर त्याची एक मजा वेगळी असते. स्वप्नात साजण येशील का गाणं सुरू. आपण जरी रोज ती गाणी ऐकली नाहीत आणि अशी जेव्हा कानावर पडतात ना, तेव्हा त्याची मधुरता जास्त आपल्याला समजते की आपण काय ऐकत असतो हल्ली आणि आपल्याकडे आहे खजिना पडलेला. तो मस्त चाललाय रस्ता. दाखवते कसा आहे. चला आता मी तुम्हाला पुढे भेटते. बाय. बेळगावचं विधान भवन. सो आता आम्ही कर्नाटकची, आता वाजले सकाळचे 10:30-11 वाजलेत आणि आम्ही आता जस्ट पेट्रोल भरलं. पॉवर पेट्रोल मिळालं आम्हाला इथे. आणि तेव्हा आम्ही कर्नाटकमध्येच होतो, त्या बॉर्डरच्या आधी होतो. आता बॉर्डर क्रॉस करून आम्ही पुढे आलो
आणि आता मी महाराष्ट्रात एंटर केलेलं आहे. सो वेलकम टू महाराष्ट्र. आपल्या इथे येतो ना, म्हणजे आपण असं कर्नाटक कुठल्याही राज्यातून आपण आपल्या राज्यात एंट्री करतो ना, ते फिलिंग पण वेगळीच असते. जसं आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतो तसंच असतं थोडंफार, कारण आपली भाषा असते. So अशी मजाच आहे. दाखवते पुढे रस्ता कसा आहे. सो हे निपाणी आहे. आता थोड्या वेळाने कोल्हापूर येईल. So आता मी जस्ट वारणा नदी क्रॉस केली. आमच्या रस्त्याची पहिल्या चांगला निसर्ग आहे. पण हा जो रस्ता आहे ना NH48 खूप स्लो आहे. याच्यापेक्षा आम्ही जर मुंबई गोवा हायवेने गेलो तर डायव्हर्जन कामं चालू सुंदर शेत आहे इथे, मस्त. पण कर्नाटकला जर कम्पेअर केलं ना तर आपल्याकडे ग्रीनरी खूप कमी आहे, खूप कमी. हे बघा, इथे असे डायव्हर्जन्स आहेत आणि रस्ता त्याच्यामुळे ना खूप स्लो होतो. म्हणून मी मगाशी म्हणाले ना, बॉम्बे टू गोवा हायवे प्रिफर केला असता तर आम्ही लवकर गेलो असतो पुढे. म्हणजे इथे टोल भरून पण आपण स्लोच होत असेल. आता हे असं परत डायव्हर्जन. आपण डायव्हर्जन करतच मला लेफ्ट साइड हे पाहिजे. तो बघ लागला. सो आता खंबाटकी घाट लागलाय आपल्याला आणि तो पूर्ण टनेल मधूनच आहे. दाखव. ते नवीन बोगद्यातून आलो आणि ते सगळं काम चालू आहे. नवीन रस्ता आहे हा, मस्त रस्ता आहे. आणि खाली ना अजून एका ब्रिजचं काम चालू आहे तिथे त्या साईडला. काय माहिती काय आहे, काय प्लॅन आहे तिकडनं येतानाच. हा मग तो येतानाच आहे इकडनं. NH48 या मार्गाने आम्हाला अक्षरशः दमवलं. तो आमचा छोटासा प्रवास मोठा केला त्याने. खूप सारे डायव्हर्जन असल्यामुळे रस्त्याची जिकडे तिकडे कामं गेली 2 वर्ष चालू आहेत, थांबतच नाही आहेत. सो ते बॅड डिसिजन होतं. त्यापेक्षा मुंबई गोवा हायवे घ्यायला होता. आणि ही आहे 14 जूनची संध्याकाळ. थोडं वाईट वाटत होतं कारण आमची ट्रिप संपत होती. आणि आता मुंबई पुणे एक्सप्रेसवे संपतोय 1000 मीटर्सने. आणि मग त्यानंतर आम्ही 7:30-8 वाजता घरी आलो, जेवलो आणि झोपलो. सो अशी होती आमची रोड ट्रिप. संपूर्ण व्हिडिओ जेवढे आहेत तेवढे सगळे बघा, स्किप न करता बघा. आणि आवडले तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
सो मी श्रुती या मॉन्सून ट्रिपची सांगता करते. धन्यवाद.